करविरहा दिला वळीवडे गाव पंचगंगा तीराला त्या गावाच्या मदाबा आणि शेळके या घराण्याला बाळूमामांचा जन्म झाला आव देवाचं ध्यानच त्याला या वळवडे गावामध्ये देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला पोटाला बाळ झाले हो दोन अशोक दिलीप दादा गुणवान वालुबाई संगीता ताई घराला शोभल्या त्या सुनाव दोघी झाली पोटी बाळ झाली हो गुणवान संयोगित सोन बाळ ती छान आणि आतुर दादा गुणवान भाऊ झाला त्याला दर्शन बाळाचा जन्म झाला आजाची माया फारच त्याला आपल्या माघारी गादीवर बसवला आजान दर्शन बाळाला त्याचाच लग्न सोहळाला या वळवडे गावाला त्या लग्नाच्या पूजेला बोलावण केलं हो आम्हाला वासी खानाचं वरदान मला सदैव देव माझ्या हाय पाटीला शरण जाऊन या देवाला नेते राहू त्याच्या चरणाला शरण जाऊन या देवाला ताप मार डिंब्या ढोलाला la
विठू भिरू दोघाला आणि आले जोड्याला विठू भिरू दोघाला विठ्ठला फार पूर्वी काळाला पहिल्या सतयुगाला त्या देव भोयाला झाला खंड होता त्या जाग्याला असणाऱ्या त्या वासी नगराला कसा त्या गुंड्या माया टेकाला वासी खाना रे वास तालुक्याला हे गाणं पाहिजे म्हणून त्या दोन्याच्या जाळ्यात आलेला आलेला देव करी का त्या गुंड्यामुळे टेकाला काय लागावता यावेळी का तलावायला बसला डोल्याच्या लोकरीच्या जाळ्यात बसला गिऱ्या लागला या घरायला गिऱ्या करत करत देव वासी नगराला डोल्याच्या वेल्या आल्या देवायला वासी नगराला डोल्याच्या मेंढ्या काही याला आणि त्या गावाला असणाऱ्या वासी नगराला एका गावात मात्र त्या जाग्याला त्या माटेकाला यायला कसो करूच पडला त्या डोण्याला देवायला पडायला
खरा जोडा आडोशा खरा जोडा आडोशा दिवस गेला कडोशा दिवस गेला कडोशा वासी माझ्या या गावाला दोघे जण काय घडलं मात्र त्याचा याला गावा खायला बी का आता त्या टेका खायला बी का बाजूला झाला जुळा ऋषा भिवत गेलेला कडुशाला त्या जाग्याला वासे गावाला विठला दोन धन ग संतांनी शरगाने महापुजरान गा मेंढ्या आमच्या बडीला कोकऱ्याच्या गोदने सोडल्या द्या तानी लागल्यात मिळवायला नगरा पाजले लागलं पाजायला आवाज गलबला लागला होता याला पण येत असताना मात्र त्या जाग्याला डोल्या हऱ्या लागला या मारायला मामाने मला लागला या म्हणायला परत कोकऱ्या जागेला मला उत्साह झाला डोल्याची हऱ्या ऐकून जाईना गोंधळ गेला तशाच मेंढ्यांची मोहरी का त्यानं आता परतून घालायला आणि नोकरीचा डोई भरलं जाळं टाकलं होतं धरतरीला त्या जाग्याला परत मेंढ्याचं परताने केलं डोण्याने मेंढ्या मागे परतल्या डोईचं जाळं धरणीला डोल्यानं ठेवलं त्या जाग्याला धरणीला बिकाता ठेवायला दोघं लागली होती खुर्तर आपली करायला मेंढ्या लागली होती बिका फिरायला मात्र त्या जाग्याला माझा गावडा डोल्या माझा गावडा मेंढ्याच्या परतला मेंढ्याच्या होती पाजाय त्या जाग्याला कोकऱ्यांचा गलबला झाल्याला डोण्यानं मारलेल्या हऱ्या ऐकू जाईना मेंढ्या परतून मारल्या डोण्यानं आणि शिराचा डाळ ठेवलं विठला धरणीला तिथं मागबरी का आता चलून राहायला एवढ्याच लागलं होतं ते दोघं जण खुलतर करायला दटीच्या पेला त्यांनी सोडायला आणि एवढे पाचशे खुलतरावर दटीचं गैबरी का आता तिने बांधायला मागे सरपण राहायला निघून गेला पाहिजे घरवाड्याला जीव खाऊ करण्यासाठी त्या जाग्याला दुधाच्या चरल्या विठला तर हाताला धराल्या ते त्याग लागेल्या उतरायला घरवाड्याला जायचं नाही जेवण करून यायचं त्याग लागलं उतरायला आणि घराला लागलं जायला निघून आलं होतं खाली टेका वरडायला माकुश लागलाय काय शेंडग्याला रे का
सीधा माझ्या या देवाचा मुलगा हरिया विनायक या दादाचा भगवानाच्या घरी शिवाखाली उतरायला डोण्याच्या मेंढ्या लागल्या होत्या वरडायला मी वरण केल्या मेंढ्या काय म्हणत्यात मात्री देवाला आपल्या मेंढराचा खंडवा काय कुठला का कुठून गेला का म्हणून लागला होता माकुजी बोलाय त्या जाग्याला मेंढ्या लागल्या वरडायला आमचा खांडवा तुटला का काही म्हणत पुरा चाललं तर लोकरीचं ठेवलेलं झाड डोल्याचं त्या दोघ्याला नाल्याच्या कडेला लोकरीचा झाड रेखा तिने बघायला आणि तसंच पुढे जायला आणि गेला भंडाऱ्याला ठेवला डोल्या लागला दिसायला काय घडाला देवा याला बाबा कुण्या गावचं कुण्या शिवाचा आणि काय नावाचा देव पुजारी तू मात्र त्या जाग्याला कुण्या गावाचा बाबा तू कुण्या शिवाचा नाव गावला तुझा काय ठिकाणा सांगा मला आपलं रेखा आता नाव तो सांगायला आणि नाव लागलं होतं शिवा कसा रेखा आता बोलायला राजवाड्या मुलगाचा करवीर हातीचा आणि कोलवाडी नगरीचा पुजारी टिबिरो देवाचा नारुडा गावड्याच्या गाडी मागणं वासरू डोण्याचा बाळ म्हणत्यात मामा मला एवढी ओळख पाळख देणं सांगितल्यानंतर असणारा काय लागलाय रेखा आता बोलायला काय घडला मात्री द्याला याला पहिल्यासाठी रेखा धनकरीला ठेवायला आणि त्या असणाऱ्या डोल्या पुजाऱ्याचं दर्शन लागलं होतं रेखा घियाला माझ्या गावड्याचं विवाह
माणूसने भांडारा डोण्याला लावला. हा प्रकार काय घडला मात्र त्याचा याला लागलं होतं. दोघ जण बी का आता बोलायला संताजीने भाकुजी काय लागलं होतं डोण्याला काय सांगाय त्या जाग्याला. भांडारा लावला डोण्याला डोण्याला भांडार लावल्या डोण्याला. दोन धनगर म्हणा त्यात मामालाच कुठला ने चाललास कुठं त्या जोला. एवढंच म्हणल्यानंतर डोण्या लागलाय बोलायला. आता सांगतोय का आजच्या दिवसाला पण एक रात्र राहण्यासाठी त्या जाग्याला गेलं तो कर्नाटक मुलकाला. बघती करून कोकण फात्याला आलो. मामानो एक रात्रीचा जागा द्यायची का तुमच्या मेंढवाड्याला. एवढंच म्हणल्यानंतर संताजी शेंडगाने माकुशी रंग लागलाय बोलायला. एक दिवसाचा का लागलाय मागायच्या जाग्याला. वाणी तिनेच दोनाचं धनगराने एक रात्रीचा का मागतो तुला जवाब याला. सगळी का डोण्याला बोलायला. डोण्याची एक जण लागलाय भुरा बलवायला मेंढराने एक जण लागला होता हाणायच्या जाग्याला. झालं की जाऊया डोण्या म्हणलं. डोण्याला नोकरीचं झालं तुलाशी त्या जाग्याला घातल्या घातल्या. बघाया गाव शेर घ्याच्या. जन्म दिल्या मातेचा त्याच्या कुळीची झाली साई नावा. थोडा दिवस स्वर्गवासी झाली. मदा त्या माऊलीची आठवण करून आल्या वळवीला भगवानाच्या गाण्याला. करू पाया रवला माझ्या ढोला. गाभया सावलीला तुझी ठेवा भोका. दडीचा बेळ दिली सोडायला आणि दडीमध्ये जाणे त्याच्या घालायला. त्याच्या दडीच्या पेडा लावल्या आणि डोण्याला म्हणत्या डोण्यानं नोकरीचं झालं. पेडाच्या तोंडाला विठ्ठला ठेवलं त्याचा याला. संताजी शेंडगाने भाकुजी रांगा दोघं धनगर लागलं होतं त्या डोण्याला बोलायला. संतो एक आजच्या पण दिवसाला माझा धरून या सतसंग. आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग.
केल्यावर भेटेल पांडुरंग, आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. काय म्हणलंय? आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग. आहे का नाही? दोन्ही एकंडाला तिकडे गेला, वाशला गेला, त्यानं देवस्थापन केला. हे म्हणत बसलो तर हे पोरं काय ऐकणारच नाहीत. नाही ऐकणार ऐकणारी फक्त मागलीच ऐकणार हो, म्हणून काय कोण बसणार नाही. आज्ञा म्हणणं असं म्हणावं म्हणावं लागतं. लागतं. मौलीनो, कविकाराने आईवर कविता केल्या, हा गायकाने सुद्धा आईवर गाणी म्हणली. बरोबर आहे. पण बापाचं नाव कुठं तर कमी पोट लागलं एवढा वाईट असतो का हो बाप? नाही. बाप वाईट नसतो. हा फक्त बाप काय करतो, आपला मुलगा वाईट होणार जाय नको म्हणून धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतो. बाप आहे का ना? बरोबर आहे. म्हणजे आपल्या धाकात बाळ राहावा. हा पण मुलग्याला काय वाटतंय, बाप मला मारतोय, एवढंच बाप मला चावतोय. कावतोय. आणि आई चांगली का? कारण आई बापाच्या खिशातलं पैसे देते ना पेट्रोलला. म्हणून आई चांगली. होय. मौलीनो, काय म्हणलं? थोडक्यात सांगण्यासारखा बाप नसतो. तर सांगावं म्हणलं तर तो बाप कसा असतो माहिती आहे? हा बाप स्वाभिमानी बाणा, बाप कनक रकना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबात हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटते मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा हो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोस ते घर. म्हणून बाप जेवण खाव. हा काय असत? हा कविकारानं कविता केलेली बापाला उपमा कशाची दिली तर घराच्या पायाची. कारण पाया जाम असला तर घर पडायची भीती नाही, पडण्याची भीती नसते. म्हणून पाया म्हणजे तो बाप असतो. बरोबर आहे. आहे का नाही? हा बाप कष्टाचा का भाडी, व समाळ्यात तोडतोया, भाकर पोरांना ठेवून कांद उसाच चाकतोया. बोले बोले कवीस खनीस फाटलेलं, सुरदोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठेगाळ जोडलेलं. आले जत्रा गावाची, आले जत्रा गावाची, बाप दुकाने जायाचा, उदार पागार कापड मुलांना नायचा. जुन्या पाण्या कापडावर बाप जत्रात फिरायचा, आपल्या सुखाची चिंता सदा मने तो धरायचा. चुल पेटत नव्हती दिन दिवस त्या घराला, पाहिली बरा गाण्या पायी बाप गावात फिरला. हे काम फक्त आणि फक्त आपला बाप करू शकतो. बाप करू शकतो, दुसरं कोणाच नाही. आणि बघायला गेलं माऊलीनो, तर बापाच्या जीव मुलापेक्षा जास्त कोणावर? मुलगीवर असतो. आपल्या मुलगीवर असतो. हा काय म्हणले? आईचा जीव मुलावर असतो. हा पण बापाचा जीव मुलगीवरच असतो. कुठल्याही घरात जावं तुम्ही परीक्षा करा, ज्याला मुलगी आहे त्यालाच माहिती आहे. ज्याला मुलगी आहे त्याला. हा. आणि नाही त्याला काय करायचं? आता त्याला काय माहिती असणार, आमच्या महाराजला काय माहिती आहे सांगा. म्हणून बाप पाहिजे माऊली. हा बापाचं दुःख जेव्हा जगाला दावत बसत नाही कधी. हा आई रडती, आई रडून मोकळी होती माऊलीनो. होय. आईचं दुःख जगाला दिसत, बरोबर आहे. पण बापाचं जीव दुःख कोणाला दिसलं का? नाही दिसलं. बाप रडत्याला कोणी पाहिला का? नाही. आई रडून मोकळी होती, आईचं दुःख जगाला दिसत, पण बाप रडत्याला कोणी बघितला नाही. कारण बापाचं रड एकदाच. सर्व सारं झोपून जेवून झोपले म्हणलं कांबरून अंगावर, हा आणि रातभर उशी ओली करणारा बाप असतो. तो रडून करणारा कधी दाखवत नाही. पण हमसून आपसून रडतो बाप एकदाच. हा तो कवा? मुलगीच्या लग्नात. मुलगीच्या लग्नात. काय म्हणलं? बाप रडत्याला बघायचं असलं माऊलीनो, हा तर तिच्या मुलगीच्या लग्नात बघा. अक्षता पडल्या की. अक्षता पडल्या की मुलगी ज्यावेळी हा देवघराच्या अक्षता मुलीच्या डोळ्यावर पडतात, मी नांदायला मुलगी आपलं घर सोडून जाते. बरोबर आहे.
त्यावेळी त्या बाप्पाचं रडणं बघा. काय झालं? तो बाप हा खऱ्या अर्थानं रडतो. आणि बाप काय म्हणतो माहिती आहे? हा रत्न सारखी जतन केली चिमणी माझी परक्याची झाली, चिमणी माझी परक्याची झाली. चिमणी माझी परक्याची झाली, चिमणी माझी परक्याची झाली. दिला दिला तिचा संभाळ केला, तिच्याच साठी सारा जग दिला. देवघरची लक्ष्मी असते. होय मुलगी म्हणजे कोण? लक्ष्मी आहे. कारण प्रत्येकाला वंशाचा देवा पाहिजे, म्हणजे मुलगा पाहिजे. मुलगा पाहिजे. का? हो ते पाणी पाजतो मुलगा. हा आणि मुलगी मुलगी नाही. नाही. मौलीनो, काय म्हणलं? एका घरापुरता उजाला देणारा, एका घराचं वंश म्हणून असणारा मुलगा. पण दोन घरला उजाला देणारी ती पंथी असते ती मुलगी. ती मुलगी असते. आहे काय का? म्हणलं? म्हणून हा पण आता अलीकडं कलियुगी बिघडत चाललं. बरोबर. मालेगावात घडलेली घटना सगळ्यांनी बघितली. होय म्हणजे 3.5 वर्षाची चिमुकली जर नराधमाना ओळखत नसेल माऊलीनो, तर त्याच्यासारखं वाईट काय हो? 3.5 वर्षाची. काय म्हणलं? त्या बाळाचं नाव यज्ञा. किती वेदना झाल्या असतील ते दगडाचं घाव झेलताना. बरोबर आहे का नाही? मुलीला जन्म द्या माऊलीनो, पण जोपर्यंत त्या बाळाला काय हो खायला देतो म्हणलं की बाळ घेतो. पण हे पुढे जेव्हा वाढलेलं कोणाला गावलंय का? त्याला माहित आहे का त्या जेवाला? नाही. खायला असे ना ते पोरगं गेलं, पण तो रावण तिला बोलवायला आलेला हे तिला माहित नाही. पण ज्यावेळी आपण मुलीला जन्म द्यायचा, पण त्या मुलगीकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आहे का नाही? बरोबर. लय राहू दे माऊलीनो, जोपर्यंत तिला कळतंय तोपर्यंत का असणार तिच्यावर लक्ष पाहिजे. आहे का नाही? आई वडला. म्हणतो बाप काय म्हणतो माहिती आहे? हा. अवजल मरेला तिला तिचा संभार केला, तिच्याच साठी सारा देह नोंदविला. ज्याची होती त्यालाच मिळाली, चिमणी माझी परक्याची झाली, चिमणी माझी परक्याची झाली. आपल्या मुलीला स्वतः उपमा देणारा बाप असतो. बाप आहे का नाही? सोन्यापेक्षा थोर समजत असेल तर तो बापास. बापा म्हणतो बाप काय म्हणतो? अवघेल माझ सोन सोन झालं अंगण, तुझ्या तरी किंमत तुझ्या आज कळाली, चिमणी माझी परक्याची झाली, चिमणी माझी परक्याची झाली. असणारा हिडोन्या मात्री त्याचा याला डोण्याला नव्हतं का? दोघ जण हनगराता बोलायला. कुठं जेवला चिल डोण्या, कुठं खाला चिल देवा त्याला गेला. डोन्या गेल्या वाड्याला जाऊ, जीवया गाऊया परत मेंढ्या पिऊया. डोण्याला म्हणल्या बरोबर डोन्या काय म्हणतो मात्री त्याचा याला. डोण्या लागला फेब्रिक आता म्हणायला मामा येणार तुमच्या संघ तुमच्या गावाच्या मधापर्यंत. पण मी सांगतोय का आजच्या पण दिवसाला वाड्याला येतो मामा, पण आज नाही येणार.
आज येणार नाही म्हणल्यावर डोण्याला ते काय म्हणत्यात मात्र त्याचा याला हे देवा कुणीकडे जाणार रे पुजाऱ्या कुणीकडे जाणार कुठं जेवणार म्हणून लागलं होतं विचारायला मात्र त्या जाग्याला कुठं जेवणार डोण्या सांगा मला मग डोण्या लागला या म्हणायला ये मामानो तुमच्या गावच्या चापुमार मामाचा वाडा त्याचा याला गावची लागा मला म्हणल्या पेटाला लागलं होतं एकमेकाच्या तोंडाकडे दोघ जण बोलायला बघायला त्या जाग्याला एकमेकाकडे तोंडाकडे बघायला हा आणि डोण्याला म्हणत्या डोण्या तू तर सांगतोस मी कोल्हावाडीचा त्याचा याला वाशी गावच्या चापुमा पुजारी मी जाते त्या जाग्याला देवाचा पुजारी मी कोल्हावाडीचा मामा पण माझी चापू मामाची ओळख कशी सांगतो चला म्हणलं त्याग लागलं उतरायला आणि डोण्या लागला सांगायला बोलत वाट लागल्या चालायला या वासी नगराचा चापू मामा नावाचा त्यो माया असणारा आता त्यो असणारा जोड हारूला त्या जाग्याला तर प्रत्येक वाऱ्या दिवसाला नवास फेडण्या नवासी देवाला केल्या ते नवास फेडायला गडवाडीला तो यायचा त्याचा याला झालेली माझी तिची बोला का मी निघून चाललो होतो तरी भक्तीला आणि माझ्या बापानं मात्र त्या जाग्याला काय घराला मात्र त्याचा याला म्हाताऱ्याचा वाटवा दिला सांगतीला माझी पत्नी होती माझ्या जोडीला पण पत्नीला घेऊन जायचं कसं भक्तीला त्या जाग्याला लागेला लागेला मामाच्या जोडीला ब्रेक लागला होता बोलायला चापू मामाची ओळख मात्र त्या जाग्याला तेव्हा ती माझी ओळख झाली गावा कोलवाडीला का मला त्या वाडा त्या जाग्याला पुजारी वाट लागलो होतं चालायला निघून आलं गावाच्या इशीला येऊन पोचलं गावाच्या इशीला आलं चापू मामाचा वाडा ते दोघं जण डोण्याला लागलं धावायला उभा राहून का चापू मामाचा वाडा होतो बघ म्हणून लागलं होतं दाखवाय त्या जाग्याला का निघून जायला पण हसणारा डोन्या गावडा वाट लागलाय चालायला आणि चापू मामाच्या घरी का वाड्याला बाबा जाऊ लागला विचार मनाचा केला प्रकार काय घडला मात्र त्याचा याला मामाची गरज चापू मामा असणारी ती घरातली मंडळी जीवन खाऊन मात्र त्या जाग्याला तर विचार मनाचा केला
दरवाजाला जाऊन डोल्या उभा राहिला हा आणि डोल्याने काय केलं मात्र ते जायला दरवाजाला डोन्या जाऊन उभा राहिला आणि त्या असणारा पंचाला सोप्याला तो असणारा मात्र त्याला गेला जेवण्या गाल्याला माझा चापू मामा परत सोप्याला आडवा झाला का चापू मामाची गरज जेवणा खाऊन भांडे कोणी लागली करायला तर डोन्या मात्र त्याला गेला दरवाजाच्या तोंडाला बाहेरच्या बाजूला जाऊन तिथं उभा राहिला आणि डोन्याला एक धाक मारली होती कशी त्या जाग्याला म्हणून हाय मारले डोल्याने थाप मारली दाराला एवढ्या चटकिराने उठून तरी तो बसायला आणि चापू मामा मनामध्ये लागला होता काय बोलायला बोलायला याला गेला काय घडलं मात्र त्याला याला त्या युगाला प्रकार काय घडला मात्र त्याला याला डोल्या निघून गेला होता चाप मामाच्या घरी का वाड्याला बाहेरच्या बाजूला जाऊन मामाला हाक मारायला उठून चटकिरण मामा बसला त्या जाग्याला मामा मुलगा डोल्याने हाडी मारली आणि थाप मारून डोल्याने दारा मारली हा आडवा झालेला मामा उठून विठला बसला मात्र त्याला याला आपल्या घरतीला ब्रेका हाकारे मारायला निघून आली गडबडीनं बाहेरल्या बाजूला आणि आपल्या घरतीला मामा लागलाय बोलायला कोणा तर दरवाजाला माझ्या डोण्यासारखा आवाज मला आला त्याला याला माझ्या पुजाऱ्यासारखा कोणतरी हाक लागलाय मारायला म्हणून लागला होता चापू मामा बोलाय तरी आपल्या घरतीला त्याला गेला कोण दरवाजाला दरवाजा उघड चापू मामाच्या घरात तिनं लगेच उठली कारण पूर्वी सतयुगातली ती घरात होती होय चापू मामाला हाय मारल्यावर चढ दिवशी उठली भांडी घासते अहो ती माळेची जातीनं हा पण धनगराचा पुजारी दारात गेलाय म्हणल्या बेटाला दारात हाय मारलेली आवाज ऐकून उठला चढ दिवशी उठली हा कारण हा पूर्वी सतयुग होतो आता नवऱ्याचा आवाज आला म्हणलं की लगेच उठणार बाईचा दिश कापत होती आता दादा जर पायतानाचा आवाज कराला तर आज बाईचा जर कापायची का बरोबर आहे माझा पती आला म्हणून होय म्हणजे आणि आता उलट झालं आता बाहेर जोडव्याचा आवाज आला म्हणलं की नवरा थार 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 काप म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या उलट आता सगळं झालं मौलीनो पूर्वीचा जमाना वेगळा आणि हल्लीचा जमाना वेगळा पूर्वीच्या माऊल्या वेगळ्या आणि हल्लीच्या माऊल्या वेगळ्या आता तुम्ही म्हणाल काय फरक सांगायचा काय फरक आहे पूर्वीत नाही आता कारण पूर्वीच्या माऊलीचा विवारा पदर कधी खाली खांद्यावर परत नव्हता अजून सुद्धा आहे 1 2 3 हा दैवरला पदर खांद्यावर खांद्यावर खाली पडत नव्हता कारण तशी संस्कृती होती कवजो इथं आणि आता उलट झाले घेतच नाही वज असते काय करत नाही घेतच नाही कारण का अहो वज होते वजन आहे बाबा आता साईड पिन आली फॅशनेबल युग सुरक्षित युग आहे त्यामुळे डोक्यावर घ्यायचा विषयच नाही हे पहिला फरक झाला हा आता फरक मापा बरं का दुसरा फरक पूर्वीची माऊली कपाळाला कपाळ भरून कुंकू लावायची काय करायची कुंकू लावायची कपाळ भरून कुंकू असायचं बरोबर आहे कारण हा पैशापेक्षा मोठ्या आकाराचं कुंकू माऊलीच्या कपाळाला असायचं कारण जेवढं मोठं कुंकू कपाळाला हा तेवढा आयुष्य वाढ आपल्या पतीला असा पूर्वीचा समज होता समज होता बाबा तो हा म्हणून पूर्वी कपाळ कुंकू लावायची माऊली होय पैशापेक्षा मोठ्या आकाराचं कुंकू माऊलीच्या कपाळाला असायचं आहे का नाही आता कोण लावतं का हो? आता कुंकवाचं नाही नाव झालं कोणी ज्ञान होत काय काय अहो म्यानच माहिती नाही म्यान हुडीतील कुठलं म्यान कसं काढायचं हे माहिती नाही आता आताच्या पिढीला माहिती माहिती नाही आहे का नाही? पण पूर्वी माऊली कपाळाला कुंकू लावायची माऊली नो 100 वर्ष 110 वर्ष म्हातार जागा सोडायचं नाही जा म्हणलं तर जायत नाही आता आता 40-50 झालं म्हणलं की शेंडी झाली औरा बोजा गुंडा हे कशामुळं
त्या टिकलीमध्ये. बरोबर. टिकली तर टिकली नाही तर जीवाला मुकली. जेवायला मुकली. पूर्वीची माऊली माऊली नो वाटेला चालली तर न बघता घरघराची माऊली शिवाय कायची कारण पायात ते चेपल्या असायच्या चेपल्या कार कार वाजायच्या आणि त्यावर वळखायची ही माऊली धनगराची चालली. धनगराचीच बाई निघाली. आणि आता चपल्यांचं नाही नाव झालं. काय आता आलं? काय आलं हा सांग. आता आलं सांग. घातले म्हणलं की पट्टी तुटली मग काय करायचं कानात अडकायची. आणि जायचं. कानात नको बाबा मारती. हे 3 फरक झाले. आता 4था फरक. पूर्वीची माऊली भरदार नवारी लुगडा अंगावर असायचं होय आहे का नाही. हा. कालांतर कान सरला होय. 9 वाऱ्याच्या जागी 6 वारी आले. 6 वारी आली. आणि आता हा किचन कुठे काय आले म्हणजे रूढी परंपरा बदलत चालली. म्हणजे जसं युग बदलत बदलत. चालत तसं परंपरा बदलत चालली. बरोबर आहे. आणि आता 5वा शेवटचा फरक काय झालं? माऊलीनो हा पूर्वीची माऊली पती देव जेवल्याशिवाय कवा जेवत नव्हती. मी आता कडले लोक 10-11 वाजायचं आवरून यायला. होय पण 10-11-12 वाजू तर वाट बघत बसायची परत जेवत नव्हती. जेवत नव्हतं. आणि आता हा चपात्या करत कर आधी सपती. आणि जेवायला बसलं म्हणायचं बसलं म्हणाय मला अलीकडे कशानं जायचंच नाही. मग काय करायचं पलीकडे गेली जाऊन खा तिथं जाताय का बघूया. जाईन झाले म्हणले की. त्याला नवरात असला पाहिजे आमच्यासारखा. हे सर्व झालं माऊलीनो विनोदाचा भाग झाला. होय पण पूर्वीची माऊली पदर पसरून देवाकडे एक मागणं मागायची. काय म्हणलं? ते मागणं लय महत्वाचं आहे. मन देऊन ऐका. हा पदर पसर ते मागणं मागते कुंकवाचं दार. पदर पसर ते मागणं मागते कुंकवाचं दार. पती आधी मरण मधला देव भगवान. पती आधी मरण मधला देव भगवान. पती आधी मरण मधला देव भगवान. या जीवनातला खरा या आयुष्यातला खरा आधार मोठा बरा आणि माझ्या पती परमेश्वरा. म्हणजे काय म्हणलं? पतीला परमेश्वर मानण्याची पूर्वी पद्धत. होय कुठलं की अंघोळ सवळ करायचं आणि जाऊन पतीचं पाय धरायचं. बरोबर आहे. म्हणजे पतीला परमेश्वर मानण्याची पद्धत होती. आणि आता हा पत्नीला परमेश्वर मानायची बारी आहे. का? का अरे बाबा आता पत्नीच्या अंगात येत सात्यासरा साथीसरा आणि पतीने जातो ना तिचा पाय सोडतो. देवा चुकला असलं तर पदरात घाल. कशाला घाल पदरात. ते काय साडी नाही सुद्धा अरे बाबा म्हणण्याची पद्धत आहे ती. चुकलं असलं तर देवा पदरात घाल म्हणतात लोक होय. आहे का नाही. हा. अरे वा पण पूर्वीची माऊली पती देवाचं देवाकडे मग वरदान मागत होती. देवा आम्हा दोघात पती पत्नीत मरण द्यायचं असलं तर अगोदर मला दे आहे का नाही. आणि मग माझ्या पतीला दे. मग माझ्या पतीला दे. म्हणजे कुंकू घेऊन जाण्याची ताकद होती तिच्यात. म्हणून काय म्हणलं? पूर्वीची माऊली माऊली नो हा साप आले तेव्हा. Oh my God. पती आधीच्या आधी देवा मला मरण दे म्हणायची. होय कारण माऊली नो हा पूर्वी अशी पद्धत होती. पत्नीच्या आधी पती मेला तर पत्नीनं सती जाय. त्याच सरणावर पत्नीनं सती जायची परंपरा होती. होय आहे का हा. नाही. ते परंपरा जर कोणी मोडली असेल काय म्हणलं? तर माझ्या धनगराच्या राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्या देव होळकर आली. बरोबर आहे. स्त्री जातीवर उपकार जर कोणाचा असलं हा तर अहिल्या देवीचा. बरोबर आहे. देवा देखाला जाऊ नका तुम्ही. पण पण प्रत्येकीनं आपल्या घरात अहिल्या देवीचा अहिल्या मातेचा फोटो पुजून तिचं रोज दर्शन घ्या. घेतलं पाहिजे. कारण हा स्त्री जातीवर सगळ्यात जास्त उपकार कोणाला असतील तर हा. अहिल्या देवीचा आहे. बरोबर आहे. कारण का माहित आहे का हा ज्यावेळी खंडेराव मेला. खंडेराव म्हणजे
अहिल्या देवीचे पती. होय त्यावेळी मल्हाररावाने त्या अहिल्याला थांबवलं. राजकारभार तो चालू म्हणून तिला गादीवर विराजमान केलं. तेव्हापासून ही परंपरा चालू राहिली. चालू राहील. नाहीतर हा आता पतिमेला म्हणलं की पत्नीला हुडका जायची पाळी आली असती, धरायची पाळी आली असती. त्याचा आहे ती गेली असते अवस्था आताच्या पत्नी. आता हा पळून जायला गेल्या असत्या. पण पूर्वीची माऊली न पदर पसरून जे मागणं मागायची. पदर पसरा ते मागणं मागते गुंगवाचं दार. सध्या आधी मरण मजला आधी रे भगवान. सध्या आधी मरण मजला आधी रे भगवान. आणि काय घडलं मात्र त्याचा याला दोन्हीला विकाचा चप मामाला हाकाई मारायला माझ्या नंतर त्या दोन्हीच्या पत्नीनं मात्र त्या जाग्याला त्या असणाऱ्या डोळ्या दरवाजाच्या तोंडाला उभारल्या. मामाच्या घरात उठले मामाच्या घरात दरवाजाला रे गेली त्याचा याला दाराचं कवर दिनब्रिकाचा उघडायला आणि उघडल्यानंतर त्या दरवाजाच्या तोंडाला काय लागलं ब्रिका दिसाय त्या जाग्याला. दरवाजाच्या तोंडाला बिरगाला भटायानं पिवळा कोण दिसला डोन्या होय जसा भंडाऱ्याचा हिरा चमकला.